तर फ्रेंड मी आज करणार आहे शेवग्याची रस्सा भाजी मसाल्याची. त्यासाठी उकडून घेतला आहे शेवगा आणि खोबरं, कांदा, हिरवी मिरची, लसूण, अद्रक, कोथिंबीर हे सगळं आता मिक्सरमधून वाटून चला तर आता हे मिक्सरमधून मी वाटून घेतलं चांगलं. नंतर कढईत तेल टाकलं आणि तेलात मसाला भाजायला टाकला. त्याच्यात हळद, तिखट आणि आपल्या घरचा जे आहे ते काळा मसाला, धण्याची पूड हे सगळं टाकून द्यायचं. आता त्याला चांगलं मिक्स करत मस्त चमच्याने भाजून घ्यायचं. चांगलं तेल सुटेपर्यंत मस्त असं चांगलं भाजून घ्यायचं त्याला. आता त्या भाजलेल्या मसाल्यात उकडलेल्या शेंगा टाकून द्यायच्या आणि आपल्या अंदाजाने मग जितकं आपल्याला पाणी पाहिजे तेवढं, आपल्याला जितकं लागते तेवढं रस्सा करण्याइतकं पाणी टाकून मीठ टाकून घ्यायचं. शक्यतो गरमच पाणी टाकायचं फ्रेंड्स, म्हणजे मग छान भाजी मिळून येते आणि मस्तपैकी अशी छान भाजी तयार होती. तयार झाली आपली शेवग्याची मस्त अशी भाजी. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.